कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला एक तुम्ही रेफरन्ससाठी आपले गुगलला ते एकाच लॅपटॉपला जोडलेलं 14,500 रुपये. त्यासोबत वॉरंटी वगैरे मिळेल का? त्याच्यामध्ये जे प्रोसेसर आहे हा ट्रेडिंगसाठी किंवा अकाउंटिंगसाठी किती वर्ष चालतील? सगळ्यात जास्त आपल्याकडे सेल होतो. एच प्रोसेसर आणि यू सिरीजचा प्रोसेसर हा 4K टच स्क्रीन डिस्प्ले असलेला आणि हे जे गेमिंगचे प्रोसेसर आहे जिब्बात सुद्धा हेवी टास्किंगला लॅग नाही होणार. 10 जनरेशनचा मित्रांनो तुम्हाला लॅपटॉप हा विथ स्टाईलच येतो. हा ग्लास टचवाला डिस्प्ले मिळेल. हे जे स्पेअर पार्ट्स वगैरे इथे मिळतील. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी मार्केट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लॅपटॉप जे आहे ते आता काळाची गरज बनलेली आहे. बरेच आपले स्टुडंट आहेत, त्यांना कॉलेज वर्कसाठी लॅपटॉप लागतो. कंपनीमध्ये पण आता तुम्ही पाहू शकता कोडिंग वगैरेसाठी पण लॅपटॉप लागतात. आणि जे नवीन लॅपटॉप असतात मित्रांनो ते चालू होतात 40,000 प्लस पासून. बऱ्याच जणांचं तेवढं बजेट नसतं, मग त्यामुळे लोक सेकंड हँड रिफर्बिश लॅपटॉपकडे वळतात. आणि जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो यूज लॅपटॉप किंवा सेकंड हँड लॅपटॉप घ्यायला, तर नेहमीच मित्रांनो लोकांची फसवणूक होते. तर मित्रांनो, तुमची अशी फसवणूक न व्हावी यासाठी मी आज तुम्हाला घेऊन आलेलो आहे माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात ट्रस्टेड आणि क्वालिटी लॅपटॉप. त्याचबरोबर इथे लॅपटॉप्स आहेत मित्रांनो, ते तुम्हाला सर्व ओपन करून पण दाखवतात आणि योग्य किमतीमध्ये मित्रांनो तुम्हाला हे सर्व काही लॅपटॉप मिळणार. पाहू शकता बराच मोठा स्टॉक मित्रांनो आलेला आहे. तुम्हाला मेटल बॉडी मध्ये पाहिजे असतील, 360 मध्ये पाहिजे असतील, तर मित्रांनो इथे लॅपटॉपची प्राइस जी आहे ना 14,500 पासून चालू होते. म्हणजे एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला सर्व काही लॅपटॉप मिळणार आहेत. तर आजची व्हिडिओ शेवट पर्यंत बघा, लास्ट पर्यंत बघा. आणि इयर एंड धमाका सेल मित्रांनो चालू झालेला आहे. एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला हे लॅपटॉप मिळणार आहेत. तर मंडळी, आता माझ्यासोबत आहेत अमोल सर, जे की माय कम्प्युटर शॉपीचे ओनर आहेत. सर कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? मजेत सर. सर इयर एंड होते, न्यू इयर पण येते, काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले? मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याकडे ह्यावेळेस भरपूर व्हरायटी आलेल्या आहेत. कमीत कमी 30 ते 40 व्हरायटी आहेत आणि प्लस किमती पण खूप साऱ्या कमी झालेल्या आहेत. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता. आणि प्लस तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याकडे ह्यावेळेस टचस्क्रीनचे लॅपटॉप भरपूर आलेले आहेत आणि ते पण चांगल्या किमतीमध्ये आलेले आहेत. परत एकदा इथला ॲड्रेस आणि एकदा कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा. मित्रांनो, शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 102 नाथसृष्टी नियर भाजी मार्केट, आंबेगाव BK, पुणे 46. आणि हे कात्रजपासून 4 किलोमीटर अंतरावरती आहे. इथला कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. आणि शॉपचं जे टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत आणि आपलं वीकली ऑफ बुधवारी असतो. नक्कीच. तर मित्रांनो, यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू. सर, बरेच जण स्टुडंट लोक पण आपली व्हिडिओ पाहत असतात, तर त्यांचं बजेट काही जास्त नसतं, 14,000 ते 20,000च्या रेंजमध्ये असतं. तर त्या रेंजमध्ये असे काही लॅपटॉप तुमच्याकडे आहेत का? हो मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीचा लॅपटॉप दाखवतो. हा आहे Lenovo ThinkPad 13 मॉडेल आहे. त्याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256GB SSD, स्क्रीन साईज असेल 13.3 इंच आणि हा 13.3 इंच असेल. आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 14,500 रुपये. चेक करा मित्रांनो, 14,500 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. Lenovoचा ThinkPad असणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हे डेलची प्रीमियम सिरीज आहे आणि स्लिम आणि लाईटवेट लॅपटॉप आहे. हा सुद्धा i5 6 जनरेशन सोबत येईल. 8GB रॅम आहे, 256GB SSD, स्क्रीन साईज 14 इंच आहे आणि फुल HD स्क्रीन असेल. आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 16,000 रुपये. 16,000 तुम्हाला हा डेलचा लॅपटॉप मिळणार आहे. आणि मित्रांनो, आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 5480 i5 6 जनरेशन हा सुद्धा लॅपटॉप उद्या उपलब्ध होईल. त्याची किंमत जाईल तुम्हाला 15,000 रुपये. आणि सर, समजा मी हा लॅपटॉप घेतला किंवा कुठलाही लॅपटॉप घेतला, तर त्यासोबत काय काय भेटेल? मित्रांनो, तुम्हाला लॅपटॉपचा चार्जर भेटेल. ह्या चार्जरला 6 महिन्याची वॉरंटी असेल, एक स्लीव भेटेल आणि एक क्लिनिंग किट भेटेल. चेक करा मित्रांनो, या 3 गोष्टी तुम्हाला लॅपटॉपसोबत मिळणार आहेत. नेक्स्ट लॅपटॉप कुठला असणार सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook G3. हा सगळ्यात जास्त फेमस लॅपटॉप आहे कमी बजेटमध्ये, 20,000च्या कमी बजेटमध्ये. याचं रिझन जे आहे, हे HP EliteBook आहे. याची साऊंड क्वालिटी खूप जबरदस्त आहे. प्लस हा स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे, सिल्वर कलरमध्ये येतो. आणि प्लस ह्याला एक हार्ड डिस्कचा स्लॉट पण आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 स्टोरेज दिलेले आहे. त्याच्यामुळे याची डिमांड खूप जास्त असते. याचा मॉडेल नंबर आहे HP EliteBook 840 G3. i5 6 जनरेशनसोबत येईल. 8GB रॅम आहे, 256GB SSD, स्क्रीन साईज असेल 14.1 इंच आणि FHD स्क्रीन असेल. हा तुम्हाला जाईल 17,000 रुपयाला. तर चेक करा मित्रांनो, 17,000 तुम्हाला हा मिळणार आहे. हार्ड ड्राईव्हचा एक स्लॉट पण तुम्हाला त्यासोबत मिळतो. मित्रांनो, हा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5470. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याकडे टचस्क्रीनची व्हरायटी आलेली आहे. हा कमी बजेटमध्ये म्हणजे 17,000मध्ये तुम्हाला हा ग्लास टचवाला डिस्प्ले मिळेल. याचं जे जनरेशन आहे हे i5 6 जनरेशन आहे, 8GBची रॅम आहे, 256GB SSD, 14 इंची FHD आणि ग्लास टच असेल. याची किंमत फक्त तुम्हाला जाईल 17,000 रुपये. टचस्क्रीनमध्ये लॅपटॉप असणार आहे, ग्लास टच आहे आणि 17,000 तुम्हाला मिळेल.
मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा i5 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 17,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 17,000 तुम्हाला हा पण लॅपटॉप सरांनी इथे अवेलेबल केलेला आहे. तर मंडळी, तुम्ही ही पूर्ण लाईन पाहिलीत. 14,500 पासून हे लॅपटॉप चालू होत आहेत. ते इथे ही जेवढी लाईन 17,000पर्यंत आहे. सर, हे जे लॅपटॉप आहे त्यासोबत वॉरंटी वगैरे मिळेल का? मित्रांनो, या लॅपटॉपची वॉरंटी संपलेली असते, तर आपल्या शॉपची तुम्हाला मिनिमम 1 महिन्याची वॉरंटी मिळते. तुम्हाला जर याची वॉरंटी वाढून पाहिजे असेल, म्हणजे प्रत्येक लॅपटॉपला 6 महिने ते 12 महिन्याची वॉरंटी एक्सटेंड करून मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला चार्जेस लागतील. चार्जेस जे असतील ते डिपेंड तुमचं कुठलं मॉडेल आहे किंवा समजा 20,000चा लॅपटॉप आहे तर त्यासाठी वेगळी, 30,000चा वेगळा आणि 30,000च्या वरचे जे लॅपटॉप असेल तर त्याची वॉरंटीचे चार्जेस वेगवेगळे. तर तुम्हाला 1 वर्षापर्यंतची वॉरंटी मिळून जाईल. आणि आम्हीसुद्धा तुम्हाला रिकमेंड करेल की तुमचं जर बजेट असेल तर 1 वर्षाची वॉरंटी घ्या. जसं की तुम्ही एक नवीन लॅपटॉप घेता तर नवीन लॅपटॉप कमीत कमी 40,000 रुपयाला मिळतो आणि आपल्याकडे एंडिंगच 55,000 रुपये आहे. आणि नॉर्मल जर लॅपटॉप आता 55,000चा आहे तो ग्राफिकवाला आहे. आणि जर नॉर्मल लॅपटॉप जर तुम्ही बघितले तर ते जास्तीत 32,000पर्यंत आहे. 32,000 आणि समजा वॉरंटीचे 5,000 जर वाढत असेल तर 37,000मध्ये तुम्हाला बिझनेस सीरीजचा लॅपटॉप प्लस लेटेस्ट जनरेशन मिळेल आणि प्लस 1 वर्षाची वॉरंटी पण मिळेल. पुढे सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे बजेट लॅपटॉप आहे टचस्क्रीनमध्ये. हा i5 7 जनरेशनचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची स्क्रीन असेल, फुल HD आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 17,500 रुपये. 17,500 तुम्हाला मिळणार आहे आणि हा पण टचस्क्रीनमध्ये लॅपटॉप असणार आहे. सर, समजा एखाद्याने इथून लॅपटॉप घेतला आणि त्याला रॅम किंवा SSD अपग्रेड करायची असेल तर तशी काही सुविधा आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, मोस्टली सगळे जे लॅपटॉप आहेत ते रॅम आणि SSD अपग्रेड करू शकता. फक्त 360चे लॅपटॉप आहेत ना तर त्यांना रॅम अपग्रेड करता येत नाही, पण SSD अपग्रेड करू शकतात. जसं की समजा तुम्हाला 8 GB रॅम आहे ती 16 GB करायची किंवा 256 GB SSD आहे ती 512 GB करायची असेल तर रॅमसाठी 1,000 रुपये लागतील आणि SSDसाठी 1,000 रुपये. म्हणजे 2,000मध्ये तुमचं जे स्पेसिफिकेशन असेल ते डबल होऊन जाईल. आणि प्लस आपण त्याला 6 महिने वॉरंटी पण देतो. नेक्स्ट लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. ही सुद्धा डेलची प्रीमियम सिरीज आहे आणि एकदम लाईट वेट लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i5 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि 14 इंची फुल HD स्क्रीन असेल. हा किंमत जाईल तुम्हाला फक्त 17,500 रुपये. चेक करा मित्रांनो, 17,500 तुम्हाला मिळणार आहे i5 7 जनरेशन. मित्रांनो, यानंतरचा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा i5 8 जनरेशनचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची स्क्रीन असेल, फुल HD आहे आणि ह्याची किंमत जाईल तुम्हाला 18,000 रुपये. ज्यांना कोणाला कोडिंगसाठी पाहिजे तर बेस्ट बजेटमध्ये हा लॅपटॉप अवेलेबल आहे. 18,000मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारची कोडिंग करू शकता. कोडिंगसाठी एकदम बेस्ट असणार आहे मित्रांनो, चेक करा. आणि 18,000 तुम्हाला सर इथे प्रोव्हाइड करतात i5 8 जनरेशन. एच प्रोसेसर आणि यू सिरीजचा प्रोसेसर यामध्ये काय फरक असतो जर आपल्या व्ह्युअर्सला सांगा. मित्रांनो, एच प्रोसेसर जो असतो तो मोस्टली हेवी टास्किंगसाठी असतो. जसं की एखाद्याला गेमिंग करायचं असेल किंवा कोडिंग करायचे असेल किंवा व्हिडिओ एडिटिंग करायचे असेल किंवा एखादा सर्व्हर CPU असेल तर ते एच प्रोसेसरमध्ये येतात. आणि जे नॉर्मल IT कंपनीमध्ये यूज केलेले असतात ते यू प्रोसेसर असतात. असं नाही की यू प्रोसेसर असेल तर त्याच्यावरती कोडिंग होणार नाही. यू प्रोसेसरवरती पण चांगल्या प्रकारची कोडिंग होते, पण एच प्रोसेसर हा त्याच्यापेक्षा बेस्ट असतो आणि तो मोस्टली गेमिंगमध्ये असतो किंवा कमीत कमी तुम्हाला i5 12 जनरेशन वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला एच प्रोसेसर बघायला मिळेल. आता जे ओल्ड जनरेशन आहे जसं की 7 जनरेशन, 8 जनरेशन, 9 जनरेशन जे IT कंपनीतले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप रेअरली एच प्रोसेसर बघायला मिळेल. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. हा i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD. एकदम स्लिम आणि लाईटवेट लॅपटॉप आहे आणि ही डेलची प्रीमियम सिरीज येते आणि हा तुम्हाला जाईल फक्त 19,000 रुपयाला. तर चेक करा मित्रांनो, कॉम्पॅक्ट साईजमध्ये लॅपटॉप आहे, i5 8 जनरेशन, 19,000 तुम्हाला मिळतं आहे. सर, हे जे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठून? मित्रांनो, हे जे लॅपटॉप आहेत हे IT कंपनीत यूज केलेले असतात आणि ह्याला बिझनेस सिरीज म्हणतात. आणि आपल्याकडे सगळे इम्पोर्टेड लॅपटॉप आहेत. इम्पोर्टेड लॅपटॉप म्हणजे काय, हे बाहेरच्या देशात वापरलेले आहेत. आपल्या देशात पण वापरतात, पण इथली जी कंडिशन आहे ती एवढी काही चांगली नसते आणि एकदम रफ यूज असतो. बाहेरच्या देशात तुम्ही बघू शकता कंडिशन एकदम नवीनसारखी असते. याचं बॅटरी वगैरे हेल्थ चांगली असते कम्पेअर टू इंडियन. तर त्याच्यामुळे आपण सगळे इम्पोर्टमध्ये डील करतो. आणि हे जे लॅपटॉप असतात हे चालू कंडिशनचे, वर्किंग कंडिशनचे लॅपटॉप असतात. हे असं नाही आहे की काय रिपेअर केलेले आहेत किंवा ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे विकलेत, असे लॅपटॉप नसतात.
तर हे फुल्ली वर्किंग आहेत, जेणेकरून आम्ही तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी त्याच बेसिसवरती देतो की हे लॅपटॉप कमीत कमी तुम्ही 4-5 वर्ष तरी वापरले पाहिजे. पुढचा लॅपटॉपचा मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा सगळ्यात जास्त आपल्याकडे सेल होतो. याचं रिझन असं आहे की याची डिझाईन खूप छान आहे, प्लस हे 2020चं मॉडेल येतं. i5 8 जनरेशन हा प्रोसेसर 2018मध्ये लॉन्च झाला, पण हे जे मॉडेल आहे हे 2020मध्ये लॉन्च झाले. तर त्याच्यामध्ये काय होतं की बॅटरी बॅकअप खूप छान आहे. ह्याच्यामध्ये खूप रेअरमध्ये प्रॉब्लेम येतात आणि ह्याची प्राईस पण खूप कमी आहे. ह्याचं जे मॉडेल आहे डेल लॅटिट्यूड 5400 हा कोडिंगसाठी जास्त चालतो. ह्याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आहे आणि याची किंमत फक्त आहे 18,500. 18,500मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. शॉपमधला एकदम ट्रेंडिंगमधला लॅपटॉप आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा टच स्क्रीनमध्ये आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD आणि हा टच स्क्रीन डिस्प्ले असेल आणि याची किंमत फक्त जाईल तुम्हाला 19,500. तर चेक करा, 19,500मध्ये तुम्हाला मिळतं i5 8 जनरेशन आणि टचस्क्रीनमध्ये लॅपटॉप असणार आहे. सर, हे जे लॅपटॉप आहेत ते किती यूज केलेले असतात आणि किती वर्ष चालतील? मित्रांनो, हे जे लॅपटॉप आहेत तुम्ही कंडिशन तर बघू शकता, नवीनसारखे असते, पण हे 1-2 वर्ष यूज केलेले असतात आणि बाहेरच्या कंट्रीचं वातावरण चांगलं असल्यामुळे याच्यामध्ये असे धूळ वगैरे खूप कमी असते. त्याच्यामुळे हे लॅपटॉप कमीत कमी 4-5 वर्ष आरामात चालतात. काही लॅपटॉप 10-10 वर्षसुद्धा चालतात आणि ह्याची ॲक्च्युअलमध्ये लाईफ 10 ते 12 वर्ष लाईफ आहे आणि प्लस 10-10 वर्ष तुम्हाला ह्याचे स्पेअर पार्ट मिळतात. आपल्याकडे रिपेअरिंगची पण सुविधा आहे. अपग्रेड करायचं असेल किंवा लॅपटॉपची सर्व्हिसिंग करायची असेल ती सुविधासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा कुठलाही लॅपटॉप घेत आहे तर तो कमीत कमी 5-6 वर्ष आरामात चालेल आणि त्याची सर्व्हिस आपण 5-6 वर्ष आरामात देऊ शकतो. सर, i7मध्ये कमी बजेटमध्ये काही तुमच्याकडे आहे का? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 7480 हे मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये i7 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि हा पण एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 18,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 18,000 तुम्हाला मिळणार आहे i7 6 जनरेशनचा लॅपटॉप. सर, आत्तापर्यंत जेवढे तुम्ही लॅपटॉप दाखवले त्यामध्ये ग्राफिक कार्ड आहे की नाही? कारण मार्केटमध्ये लोक असं विकताना म्हणतात की ह्याच्या 4-4 GBचं ग्राफिक कार्ड आहे म्हणून. मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉपला हे ग्राफिक असतंच, पण आता मोस्टली सगळे जे लॅपटॉप आहेत म्हणजे जे नॉन गेमिंग आहेत त्याच्यामध्ये इंटेल UHD किंवा HD असं 4 GBचं ग्राफिक कार्ड तुम्हाला प्रत्येक लॅपटॉपमध्ये बघायला मिळेल. जे इंटेलचं जे ग्राफिक असतं ते बेसिक ग्राफिक कार्ड असतं, त्याच्यावरती गेमिंग होत नाही. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ते 4 GB सरांनी सांगितलं आहे तर त्याच्यावरती गेमिंग होईल. गेमिंगसाठी तुम्हाला NVIDIA Quadro किंवा NVIDIA GTX किंवा NVIDIA RTX किंवा AMD Radeonचे ग्राफिक येतात तर किंवा वेगा ग्राफिक येतं, तर त्याच्यावरतीच फक्त गेमिंग होते. किंवा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचं असेल तुम्हाला हेवीवालं तर त्यासाठी तुम्हाला डेडिकेटेड ग्राफिक लागतात. ह्याच्यामध्ये जे येतं ते इंटेलचं इंटिग्रेटेड येतं आणि ते सगळ्या लॅपटॉपला येतं, म्हणून आम्ही स्पेशली याच्यामध्ये मेन्शन करत नाही. कारण ह्याच्यामध्ये कस्टमर खूप कन्फ्यूज होतं. त्यांना वाटतं की सरांकडे आहे त्या लॅपटॉपमध्ये ग्राफिक नाही आहे आणि बाहेर मिळतं त्याच्यामध्ये ग्राफिक आहे आणि ते पण 4 GBचं आहे, पण ते 4 GBची जी आहे व्हॅल्यू 0 आहे. त्याच्यामध्ये नॉर्मलच काम होणार आहे, त्याच्यामध्ये स्पेशल डेडिकेटेड असं काही नसतं. नेक्स्ट लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा i7 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, स्क्रीन साईज असेल याची 14 इंच फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 19,000 रुपये. 19,000 तुम्हाला i7 7 जनरेशनचा लॅपटॉप मिळतो आहे. तर तुम्ही हे जे लॅपटॉप सेल करताय त्यामध्ये वायफाय आणि ब्लूटूथ आहे का? मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉपमध्ये वायफाय आणि ब्लूटूथ हे इनबिल्ट आहे, प्लस प्रत्येक लॅपटॉपला HDMI जी पोर्ट असते ते आहे. मिनिमम 2 USB असतात आणि एक हेडफोन जॅक असतो आणि लॅन केबल काही लॅपटॉपला येत नाही आहे आणि एक चार्जिंग पॉईंट आणि मोस्टली सगळ्या लॅपटॉपला C टाईपसुद्धा आहेत. तर हे सगळ्याच लॅपटॉपला असतं, प्लस वेब कॅम असतो तर तो पण कंपल्सरी सगळ्या लॅपटॉपला येतो. खूप साऱ्या लोकांचं असं म्हणणं असतं की सर ह्याचं स्पेसिफिकेशन सांगा, की तुम्ही नॉर्मली सांगता की i5 6 जनरेशन आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, पण त्याच्यामध्ये पोर्ट्स किती आहेत किंवा वायफाय आहे का, ब्लूटूथ आहे का, कॅमेरा आहे का? सगळ्या लॅपटॉपला वायफाय येतं, ब्लूटूथ येतं, कॅमेरा येतात, 2 USB पोर्ट, एक HDMI पोर्ट, एक C टाईप येतो आणि एक चार्जिंग पोर्ट येतो. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840G5. हा एकदम प्रीमियम लॅपटॉप आहे, साऊंड क्वालिटी जबरदस्त आहे, ह्याची पण खूप डिमांड असते आणि मोस्टली ह्याची प्राईस खूप रेअरली कमी होते, जसं की आत्ता कमी झालेले. नाहीतर हे 24,000-25,000ला हा लॅपटॉप विकला जातो. ह्याच्यामध्ये i5 8 जनरेशन प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची FHD स्क्रीन असेल आणि हा तुम्हाला जाईल फक्त 22,000ला. 22,000 तुम्हाला मिळणार आहे HPचा लॅपटॉप i5 8 जनरेशनवाला.
आणि मेटल बॉडीमध्ये असणार आहे. मेटल बॉडीमध्ये. सर समजा एखाद्याला तुमच्याकडे जे आहे ती पूर्णच व्हरायटी घर बसल्या बघायची असेल तर अजून काय अशी वेगळी सुविधा आहे का तुमच्याकडे? तुम्हाला जर आपल्याकडलं कॅटलॉग बघायचं असेल तर हा जो नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती त्या नंबरवरती व्हॉट्सअपला हाय असा मेसेज करा. त्याच्यानंतर एक ॲटो रिप्लाय येईल. ॲटो रिप्लायमध्ये तुम्हाला शॉपचा ॲड्रेस, शॉपचं लोकेशन आणि जे आमच्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे त्याचे कॅटलॉगची लिंक मिळेल. त्या कॅटलॉगमध्ये तुम्हाला सगळे फोटो, प्राईस, स्पेसिफिकेशन सर्व त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तर घर बसल्या तुम्ही आपला इथला कॅटलॉग बघू शकता. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे i7 7 जनरेशनचा. हा डेल लॅटिट्यूड 7480 आहे. ही पण प्रीमियम सिरीज आहे डेलची. ह्याच्यामध्ये 8GB रॅम, 256GB SSD, 14 इंची FHD स्क्रीन आहे आणि याची किंमत फक्त तुम्हाला जाईल 20,500. 20,500 मध्ये तुम्हाला i7 7 जनरेशनचा लॅपटॉप मिळतोय. सर जसं तुम्ही म्हणालात की हे बाहेरच्या कंट्रीमध्ये इम्पोर्ट केलेत हे लॅपटॉप, ह्याचे स्पेअर पार्ट्स वगैरे इथे मिळतील का किंवा हे रिपेअर वगैरे होतील का इथे? मित्रांनो, ह्याचे जे स्पेअर पार्ट आहे हे ओव्हरऑल इंडियामध्ये किंवा बाहेरच्या कुठल्याही देशामध्ये इझिली अवेलेबल होतात. कारण की हे बिझनेस सिरीज आहेत आणि ह्याचं जे प्रोडक्शन आहे ना खूप मोठ्या प्रमाणावरती होतं. ज्या लॅपटॉपचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणावरती होतं त्याचे स्पेअर पार्ट, जसं की आपली स्प्लेंडर गाडी आहे, ते भारतामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला त्याचे स्पेअर पार्ट मिळतात. तसंच ह्या लॅपटॉपचं काम आहे. जगात कुठेही जावं ह्याचं रिपेअरिंग होतं किंवा ह्याचे स्पेअर पार्ट आहेत हे तुम्हाला इझिली अवेलेबल होतात आणि ह्याचे स्पेअर पार्ट 10-10 वर्ष तुम्हाला अवेलेबल होतात. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7390. हा एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे आणि एकदम छोटासा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये पॉवरफुल CPU आहे i7 8 जनरेशनचा. 8GBची रॅम आहे, 256GBची SSD आहे. स्क्रीन साईज असेल 13.3 इंच आणि ह्याची किंमत तुम्हाला फक्त जाईल 21,500. मस्त कॉम्पॅक्ट साईजमध्ये मित्रांनो सरांनी इथे लॅपटॉप अवेलेबल करून दिलेला आहे. चेक करा, 21,500 मध्ये तुम्हाला मिळणार. सर बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की ते म्हणतात की हे जे लॅपटॉप आहेत सेम मार्केटमध्ये दुसरीकडे पण अवेलेबल आहेत आणि ते कमी किमतीमध्ये मिळतात, तर त्यात आणि ह्यात काय फरक असणार आहे? मित्रांनो, बऱ्याचशा वेळा काय होतं की 4-5 हजाराचा फरक येतो. जसं की ही बिझनेस सिरीज आहे. आता ही बिझनेस सिरीज ओळखायची कशी आहे? जसं की आता हे डेलचं मॉडेल आहे, तर डेलमध्ये तुम्हाला डेल लॅटिट्यूड येतं किंवा डेल XPS येतं किंवा डेल प्रिसिजन येतं. तर हे जे मॉडेल आहेत हे बिझनेस सिरीज आहेत. याच्या अपोजिट जर तुम्ही होम सिरीजमध्ये गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला डेल इन्स्पिरॉन म्हणून येतं. तर ते जे आहे ते तुम्हाला मिळतं होम सिरीजमध्ये. होम सिरीजमध्ये काय असतं की त्याची बिल्ड क्वालिटी चांगली नसते आणि त्याच्यामध्ये आतला जो मदरबोर्ड आहे त्या मदरबोर्डमध्ये जे कंपोनंट वापरले असतात ते लो क्वालिटीचे वापरले असतात किंवा त्याची जी स्क्रीन असते ती लो क्वालिटीची वापरलेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये सेम स्पेसिफिकेशन होम सिरीजमध्ये हे स्वस्त मिळतं. आता हे जे लॅपटॉप्स आहेत हे IT कंपनी वापरते. तर IT कंपनीमध्ये कसं असतं की सगळा त्यांचा जो इन्कम आहे तो ह्याच्या थ्रू आहे, लॅपटॉप थ्रू आहे. कारण की एखादा एम्प्लॉईचा जर लॅपटॉप बंद पडला किंवा तो परफॉर्मन्स व्यवस्थित देत नसेल तर त्यांचं काम होणारच नाही आहे. तर ह्या लॅपटॉपची कमीत कमी किंमत असते ₹1,00,000. होम सिरीज बघायला गेले तर तुम्ही 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000 देता. पण हे स्टार्टिंग प्राईसच होते याची ₹1,00,000. तर ₹1,00,000चे पुढचे लॅपटॉप असतात तर ते त्याची क्वालिटी पण त्याचप्रमाणे बनलेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला हा किमतीमध्ये फरक जाणवतो. आणि प्लस काय होतं की मार्केटमध्ये तुम्हाला सेम असे लॅपटॉप पण बघायला मिळतील. पण त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे की आपण सगळे लॅपटॉपमध्ये रॅम आणि SSD हे ब्रँडेड टाकतो. आता आम्हाला येतानासुद्धा चायनीज SSDच येतात आणि त्या पण नवीन येतात. पण ते जास्त रिलायबल नाही आहेत. त्याचं स्पीड कमी असतं. काही 1-1.5 वर्षांनी त्याचं स्पीड पण कमी होतं आणि बऱ्याचशा SSD ह्या खराब होतात. आता त्याच्या खराब होतात म्हणून आम्ही तुम्हाला जेव्हा आपण लॅपटॉप देईल त्यातली रॅम SSD ह्या ओरिजिनलच देईल. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. हे डेलची प्रीमियम सिरीज आहे i7 8 जनरेशन. 8GBची रॅम, 256GBची SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि ह्याची किंमत तुम्हाला फक्त जाईल 22,500. चेक करा मित्रांनो, 22,500 मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. काही महिन्यापूर्वी ह्याच लॅपटॉपची किंमत काहीतरी 26,000 का 27,000 होती, तर मग आता एवढी कमी कशी काय झाली? मित्रांनो, आता ह्या ज्या प्राईस असतात हे सप्लाय आणि डिमांडचा खेळ आहे. जर सप्लाय जास्त असेल, डिमांड कमी असेल तर ह्या लॅपटॉपच्या किमती कमी होतात, कमी जास्त होत राहतात. आता काय झालं की मार्केट जरा थोडंसं स्लो आहे, त्याच्यामुळे ऑलरेडी ह्या किमती कमी झालेल्या आहेत. सप्लाय जास्त आहे, डिमांड थोडीशी कमी आहे म्हणून ह्याच्या किमती कमी झालेल्या आहेत. बाकी काही लोकांना असं वाटतं की जर 6 महिन्यापूर्वी घेतला तर त्यावेळेस 26,000ला होता, 25,000ला होता, आज 22,500ला का देत आहे? कारण हे आमच्या हातात नाही आहे. कारण की हे जे आहे हे सगळे डीलर लोक ठरवतात. डीलरकडून जी किंमत येते त्यामध्ये एक फिक्स मार्जिन आपण ठेवतो आणि त्यानंतरच आपण ही फायनल प्राईस तुम्हाला देतो. सर मोठ्या स्क्रीनमध्ये आणि ट्रेडिंगसाठी 20,000च्या आतमध्ये असं काही लॅपटॉप आहेत का तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 5580 हा मॉडेल अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये i5 7 जनरेशनचा प्रोसेसर असेल, 8GBची रॅम आहे, 256GBची SSD आहे,
ह्याची जी स्क्रीन साईज आहे ही 15.5 आणि फुल HD आहे. ट्रेडिंगसाठी किंवा अकाउंटिंगसाठी ज्यांना नमपॅड लागतं तर त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. ह्याची किंमत तुम्हाला जाईल 19,500. चेक करा मित्रांनो, 19,500मध्ये तुम्हाला मोठ्या स्क्रीनमध्ये लॅपटॉप सरांनी इथे अवेलेबल केलेला आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5590. हा टच स्क्रीनचा लॅपटॉप असेल. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 8 जनरेशन आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD. स्क्रीन साईज 15.5 इंच आहे. i5 8 जनरेशन म्हटल्यावर पॉवरफुल CPU आहे आणि हा तुम्हाला जाईल फक्त 23,000 रुपये. 23,000 तुम्हाला मिळणार आहे आणि हा पण एक मोठ्या स्क्रीनमध्ये टच स्क्रीनमध्ये सरांकडे लॅपटॉप अवेलेबल आहे. सर, मी इथे पाहतोय की तुम्ही एक नम्र विनंती केलेली आहे की तुमच्याकडच्या प्राइजेस आहेत त्या फिक्स आहेत, असं का? फिक्स काय आहे त्याचं एक मेन रिझन आहे. कारण की कसं होतं की समजा आता एक एक्झाम्पल घ्या, हा लॅपटॉप आहे 23,000चा. आता 23,000 लावले तर हे बेस्ट प्राईस आहे, म्हणजे ही विकायची आपली प्राईस आहे. तर ह्याची किंमत इथे लावायला लागली स्टिकरवरती कमीत कमी 25,000 रुपये. तर काही वेळेस काही लोक 23,000ला घेतील, काही लोक 24,000ला घेतील, काही लोक 25,000ला घेतील. तर प्रत्येकाला वेगवेगळा रेट जाईल आणि वेगवेगळा रेट सगळ्याला जाऊ नये, सगळ्याला म्हणजे सर्वांना एकच रेट जावा, ह्या हेतूनच आपण फक्त जी बेस्ट प्राईस आहे ते याच्यावरती स्टिकरवरती लिहिलेले आहे आणि स्टिकरवरची जी प्राईस असेल तीच फायनल प्राईस असेल. हे तुम्ही कॅटलॉगला पण बघू शकता. सर, नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवता? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5500. हा एकदम प्रीमियम सिरीजचा लॅपटॉप आहे. 2020चं मॅन्युफॅक्चरिंग आहे. हा i5 8 जनरेशनसोबत येईल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 15.5 आहे. फुल HD येईल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 23. 23,000 तुम्हाला मिळणार आहे i5 8 जनरेशनचा लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे पॉवरफुल. हा i7 8 जनरेशनसोबत येईल. याचं जे मॉडेल आहे डेल लॅटिट्यूड 5500. 8 GB रॅम असेल, 256 GB SSD आहे आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते AMD रेडियनचं 2 GB ग्राफिक कार्ड पण आहे. ह्याची किंमत तुम्हाला फक्त जाईल 27,000. 27,000 तुम्हाला हा मिळणार आहे. 2 GBचं ग्राफिक्स कार्ड पण तुम्हाला मिळतं आहे. सर, मार्केटमध्ये तर आता 14वी जनरेशन आहे, तर तुम्ही हे 6 जनरेशन 7 जनरेशनचे लॅपटॉप का विकताय? मित्रांनो, काय होतं की हे जे कंपनीचे लॅपटॉप आहेत हे असं नाही की 14वी जनरेशन आज लॉन्च झाली आणि हे लॅपटॉप आज कंपनीमध्ये गेले आणि दुसऱ्या दिवशी विकलेले आहेत. त्यांचा जो टॅट असतो हा 3 वर्षाचा असतो. हा लॅपटॉप यूज झाला किंवा नाही झाला तरी हे 3 वर्षाने अपग्रेडसाठी विकतात. म्हणजे समजा आपल्याकडे जो लॅपटॉप आहे हा कमीत कमी 3 ते 4 वर्ष ओल्ड येतो की नवीनवाली जनरेशन आपल्याकडे इझिली अवेलेबल होत नाही. कधी कधी 11 जनरेशन किंवा 12 जनरेशन हे वर्षातून एखादा पीस येतो. किंवा होम सिरीजमध्ये एकदम प्रीमियम सिरीजचे जर लॅपटॉप असतील किंवा एखादा होम सिरीजचाच लॅपटॉप आहे, मेटल बॉडीमध्ये आहे किंवा तो वॉरंटीमध्ये आहे, तर असे लॅपटॉप आपल्याकडे कधीतरी वर्षातून 2-3 मॉडेल येतात. तर सहसा तुम्हाला जर सेकंड हँड मार्केटमध्ये आहे ना, हे 6 जनरेशन 7 जनरेशन 8 जनरेशन मॅक्झिमम 10 जनरेशनपर्यंत मिळेल. आणि 6 जनरेशनवरती आजसुद्धा भरपूर सारं काम होतं. तर हे चालू कंडिशनचे लॅपटॉप कचऱ्यात टाकून देण्यापेक्षा किंवा वेस्टमध्ये टाकण्यापेक्षा ते कोणीतरी आरामात यूज करू शकतं. म्हणून हे लॅपटॉप सेकंड हँडमध्ये विकले जातात. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5510. हा मेटल बॉडीमध्ये टच स्क्रीनचा लॅपटॉप आहे. ह्याची स्क्रीन साईज आहे 15.5 इंच. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 10 जनरेशन आहे आणि याच्यासोबत 16 GB रॅम, 512 GB SSD आहे आणि याची किंमत तुम्हाला फक्त जाईल 30,000 रुपये. 30,000 तुम्हाला मिळणार आहे i5 10 जनरेशनचा लॅपटॉप, तो पण मोठ्या स्क्रीनमध्ये असणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP ZBook. हा i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 16 GB रॅम, 512 GB SSD, मेटल बॉडीमध्ये आहे. स्क्रीन साईज असेल याची 15.5 आणि 120 Hz रिफ्रेश रेट असणारी स्क्रीन मिळेल तुम्हाला. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 28,000. 28,000 तुम्हाला सरांनी हा लॅपटॉप इथे अवेलेबल करून दिलेला आहे. चेक करा, कॉन्फिगरेशन i7 8 जनरेशनमध्ये मिळणार आहे. सर, मार्केटमध्ये आता 360 लॅपटॉपची पण बरीच डिमांड आहे, तसं काय आहे का तुमच्याकडे? मित्रांनो, आपल्याकडे कमी बजेटमध्ये हा लॅपटॉप अवेलेबल आहे डेल लॅटिट्यूड 7390. हा टच स्क्रीन लॅपटॉप आहे प्लस हा टॅब म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. ह्याच्यामध्ये जे प्रोसेसर आहे हा i5 8 जनरेशन आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल याची 13.3 इंच आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 23,000. प्लस याच्यामध्ये C टाईपचा पण तुम्हाला चार्जर मिळेल. इथे तुम्ही बघू शकता 2 C टाईप आहे, एक चार्जिंगसाठी आहे आणि एक डॉक स्टेशनसाठी आहे. तर चेक करा मित्रांनो, 360मध्ये पण सरांकडे लॅपटॉप अवेलेबल आहे जो तुम्हाला 23,000 रुपयामध्ये मिळणार आहे. i5 8 जनरेशनचा लॅपटॉप. 360मध्ये सर अजून काही व्हरायटी पाहायला मिळेल? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आपल्याकडे आहे Lenovo X390 योगा मॉडेल आहे. हा सुद्धा 2-in-1 लॅपटॉप आहे. ह्याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा पॉवरफुल CPU आहे.
16 GB रॅम आहे, 256 GB SSD, स्क्रीन साईज आहे 13.3 इंच. आणि मित्रांनो हा जो लॅपटॉप आहे हा विथ स्टायलस येतो, हे तुम्ही चेक करू शकता. हा टायलस पेन आहे आणि हा इनबिल्ट येतो लॅपटॉपसोबत आणि ह्याची किंमत खूप कमी आहे, 26,000. 26,000 तुम्हाला मिळते, प्लस त्यासोबत तुम्हाला स्टायलस पण मिळून जाईल. टचस्क्रीन लॅपटॉप असणार आहे 360 वाला. सर मेटल बॉडीमध्ये 360 लॅपटॉप आहे का? मित्रांनो आपल्या शॉपमधला हा सगळ्यात पॉवरफुल CPU असलेला हा 360 लॅपटॉप आहे. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर आपल्याला मिळतो हा AMD Ryzen आहे. ह्याच्यामध्ये 8 कोर 16 थ्रेडचा प्रोसेसर आहे, जो की कोडिंगसाठी असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल, छोटे मोठे गेम्स खेळायचे असतील तर त्याच्यासाठी हा एकदम बेस्ट प्रोसेसर आहे. आणि हा 360 रोटेट पण होतो. ह्याच्यामध्ये 16 GB रॅम आणि 512 GB SSD मिळेल. स्क्रीन साईज असेल याची 13.3 इंच. याची किंमत तुम्हाला फक्त जाईल 35,000. 35,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. कॉन्फिगरेशन एकदा चेक करा. सर कमी बजेटमध्ये डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डसोबत काही लॅपटॉप मिळेल का? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 3490 हे मॉडेल अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD, AMDचं 2 GB ग्राफिक कार्ड मिळेल तुम्हाला. याची स्क्रीन साईज असेल 14 इंच आणि हे फक्त तुम्हाला जाईल 23,000ला. 23,000 तुम्हाला मिळणार आहे. 2 GB ग्राफिक्स कार्ड पण तुम्हाला त्यासोबत डेडिकेटेड व्हायला मिळते. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410. हा i5 10 जनरेशनसोबत मिळेल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 24,000 रुपये. 2-3 महिन्यापूर्वी याचा जो रेट होता हा 28,000 होता, पण आता याचा रेट कमी झालेला आहे. तर चेक करा मित्रांनो, 4,000 डिस्काउंट तुम्हाला मिळते, प्लस लेटेस्ट जनरेशन 10 जनरेशनचं मित्रांनो तुम्हाला लॅपटॉप मिळणार आहे 24,000. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5421. हा जो प्रोसेसर आहे हा एच प्रोसेसर आहे, i5 11 जनरेशनचा. याच्यामध्ये 16 GB रॅम, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंच आहे. जर तुम्हाला स्पेशली एच प्रोसेसर पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्हाला एच प्रोसेसर मिळून जाईल. हा ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला जाईल 28,500ला. तर चेक करा मित्रांनो, 11 जनरेशनमध्ये असणारे प्लस तुम्हाला एच प्रोसेसर मिळतो या लॅपटॉपमध्ये 28,500मध्ये. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे Lenovo ThinkPad T14 म्हणून मॉडेल आहे. एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. याच्यामध्ये तुम्हाला i7 10 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला जाईल फक्त हा 30,000. याच्यामध्ये तुम्हाला C टाईपचा ॲडॅप्टर मिळून जाईल. 30,000 तुम्हाला मिळणार आहे. हा पण 10 जनरेशनमध्ये लॅपटॉप सरांकडे अवेलेबल आहे. सर ही जी व्हिडिओ आहे ती पुण्याच्या बाहेरनं पण व्ह्यूअर्स आपले पाहतात, तर त्यांचा सर्वात मेन क्वेश्चन असतो की होम डिलिव्हरी. तर तुमच्याकडे तशी काही सुविधा आहे का? पहिल्यांदा आपण पुणेकरांसाठी सांगू, जर तुम्हाला लॅपटॉप आपल्याकडले आवडले असेल तर तुम्ही घर बसल्या हे लॅपटॉप मागवू शकता आणि तुम्हाला पुण्यामध्ये होम डिलिव्हरी फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल. पण जर पुण्याच्या बाहेर पाहिजे असेल तर तिथे प्रीपेड डिलिव्हरी आहे, म्हणजे COD अवेलेबल नाही आहे. तुम्हाला समजा एखादा लॅपटॉप आपल्याकडे घ्यायचा असेल, तुम्ही तो कॅटलॉगमध्ये चेक केला आणि तुम्ही एखादा व्हिडिओ कॉल केला तर तुम्हाला ते लॅपटॉपची कंडिशन वगैरे सगळं त्याच्यावरती चेक करून दिला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यावरती सेम डे आपल्याकडून हा लॅपटॉप डिस्पॅच होईल आणि लॅपटॉप तुमच्या हातापर्यंत व्यवस्थित पोहोचणे ही आमची जबाबदारी असेल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कुरिअर भेटल्यावरती एक व्हिडिओ शूट करायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काय डॅमेज झालं असेल तर ते नुकसान तुमचं नसेल, ते आमचं असेल. आता खूप सारे लोक आपल्याला कमीत कमी महिन्याला 10 ते 15 लोक बाहेरच्या गावावरून कॉल करतात आणि तिकडे डिलिव्हरी मागवून घेतात. तर ते आपल्याकडे कुरिअर फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे आणि पुणेकरांसाठी तर आपण फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी आणि COD पण अवेलेबल करून देऊ. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. हा मेटल बॉडीमध्ये प्लस हे एकदम प्रीमियम मॉडेल आहे टचस्क्रीनमध्ये. हे i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 16 GB रॅम, 512 GB SSD, 14 इंची फुल HD टचस्क्रीन डिस्प्ले असेल. ह्याची किंमत तुम्हाला जाईल 30,000 रुपये. आता हे जे लॅपटॉप आहेत हे मोस्टली डॉक्टर लोकांनी आपल्याकडून खरेदी केलेले किंवा शिवाजीनगरचे जे ॲडव्होकेट आहेत किंवा पोलीस असतील, जसं की सोलापूरचे पण आहेत, इंदापूरचे पण आहेत आणि आपले शिवाजीनगरचे पण पोलीस आहेत. तर त्यांनी हे आपल्याकडून लॅपटॉप जास्त प्रमाणात घेतलेले आहे, कारण की ह्याचा जो लुक आहे एकदम रिच लुक आहे आणि मेटल बॉडीमध्ये हा लॅपटॉप येतो, त्याच्यामुळे याची डिमांड खूप जास्त असते. तर मोस्ट डिमांडेबल लॅपटॉप आहे मित्रांनो ह्या शॉपमधला i7 8 जनरेशनचा लॅपटॉप. मित्रांनो नेक्स्ट लॅपटॉप आहे HPचा इलाइटबुक, जे की सर्व लोकांचा फेवरेट लॅपटॉप आहे. हा HP इलाइटबुक 840G7 आहे. हा i5 10 जनरेशनसोबत येतो. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD, स्क्रीन साईज असेल 14 इंची फुल HD. ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला हा जाईल 32,000ला. एकदम स्लिम लॅपटॉप आहे, लाईट वेट आहे, साऊंड क्वालिटी जबरदस्त आहे आणि एकदम फ्रेश क्लीन कंडिशनमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे.
32,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. हा पण i5 10 जनरेशनमध्ये तुम्हाला मिळतोय. कॉम्पॅक्ट साईजमध्ये मित्रांनो लॅपटॉप असणार आहे मेटल बॉडीमध्ये. मित्रांनो, आपला शॉपमधला हा एकदम पॉवरफुल लॅपटॉप आहे आणि प्लस हा जो आहे हा एकदम लेटेस्टवाला आहे. याचं जे मॉडेल आहे 2022चं मॉडेल आहे. हा HP ProBook आहे 445 G8 मॉडेल आहे. याच्यामध्ये AMD रायझनचा प्रोसेसर आहे. याच्यामध्ये 6 कोर 12 थ्रेड आहेत आणि 16 GBची रॅम, 512 GBची SSD, स्क्रीन साईज 14 इंच आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 32,000. ज्याला कोणाला कोडिंगसाठी किंवा एकदम लेटेस्ट प्रोसेसर पाहिजेत की जो अजिबातसुद्धा हेवी टास्किंगला लॅग नाही होणार, तर त्याच्यासाठी हा लॅपटॉप आहे. तर चेक करा मित्रांनो, पॉवरफुल मशीन एकदम सरांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. 32,000 तुम्हाला हा मिळणार आहे AMD रायझनसोबत. सर, बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत जे गेमिंगमध्ये पण लॅपटॉप शोधत असतात. तर गेमिंगची वगैरे काही सिरीज आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे HP पॅव्हेलियन गेमिंगमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये i5 9 जनरेशनचा प्रोसेसर असेल आणि हे जे गेमिंगचे प्रोसेसर आहेत ते सगळे Hमध्ये येतात. हे 256 GB SSD आहे, 1 TB हार्ड डिस्क असेल, 8 GBची रॅम आहे आणि NVIDIA GTX आहे 1050. हे 4 GBचं ग्राफिक कार्ड आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 29,000. गेमिंग लॅपटॉप असणार आहे 29,000 तुम्हाला मिळतोय. HPचा लॅपटॉप असणार आहे. आपल्याकडे Lenovo Legion हे एक मॉडेल अवेलेबल आहे. i5 9 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GBची रॅम, 512 GBची SSD आहे आणि NVIDIA GTX 1650 हे 4 GBचा ग्राफिक कार्ड आहे. स्क्रीन साईज असेल याची 15.5. ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला हा जाईल 30,000 रुपये. 30,000 सरांनी इथे अवेलेबल करून दिलेला आहे. लिनोवोचा लीजन मॉडेल असणार आहे गेमिंग लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP ZBook G3. हे मेटल बॉडीमध्ये आहे. हे ॲक्च्युली वर्क स्टेशन आहे म्हणून हे मेटल बॉडीमध्येच येतं. याच्यामध्ये i7 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GBची रॅम आहे, 512 GBची SSD आहे आणि हे NVIDIA क्वाड्रोसोबत 4 GBचं ग्राफिक कार्ड मिळेल तुम्हाला. याची किंमत जो आहे तुम्हाला 30,000. हे मोस्टली हे लॅपटॉप जे आहे हे तुम्हाला हेवी वर्क करण्यासाठी बनवलेले आहेत. हे याचा जो पर्पज आहे हे गेमिंगचा नाही आहे, पण ह्याच्यावरती तुम्ही गेमिंग करू शकता. खूप सारे मी व्हिडिओ बघतो बाकीच्या लोकांचे, तर हे म्हणतात की हे गेमिंग लॅपटॉप आहे. ॲक्च्युली हे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग आहे किंवा 3D AutoCAD वगैरे यूज करण्यासाठी हे लॅपटॉप बनलेले आहे. ह्याच्यावरती तुम्ही गेमिंग करू शकता, पण हे स्पेशली गेमिंगसाठी डिझाईन केलेले नाही आहे. 30,000 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप सरांनी इथे अवेलेबल करून दिलेला आहे. मित्रांनो, हा आपल्या शॉपमधला सगळ्यात महागडा लॅपटॉप आहे. त्याचं जे मॉडेल नंबर आहे हे डेल प्रिसिजन 5540. हा 4K टच स्क्रीन डिस्प्ले असलेला लॅपटॉप आहे. याच्यामध्ये पॉवरफुल CPU येतो, i7 9 जनरेशन. याची रॅमसुद्धा 32 GBची आहे, SSD 1 TB येते आणि NVIDIA क्वाड्रोचं 4 GBचं ग्राफिक कार्ड आहे. स्क्रीन साईज असेल 15.5 इंच, 4K आणि टच असेल. याची किंमत तुम्हाला जाईल 55,000 रुपये. ज्यांना कोणाला व्हिडिओ एडिटिंग करायची असेल किंवा 3D जे सॉफ्टवेअर यूज करायचं असेल, रेंडरिंग करायचं असेल, त्याच्यासाठी हा बेस्ट लॅपटॉप आहे. याची नवीनची किंमत 2-2.5 लाख रुपये असते. तर चेक करा मित्रांनो, 55,000 तुम्हाला सरांनी इथे अवेलेबल करून दिलेला आहे आणि 4K रिझोल्युशन मित्रांनो असणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे आपल्याकडे Lenovo P52. हा सुद्धा 4K टच स्क्रीन डिस्प्लेचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GBची रॅम, 512 GBची SSD, NVIDIA Quadro P2000 हे 4 GBचं ग्राफिक कार्ड मिळेल आणि हा ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला जाईल 35,000. हा सुद्धा प्रोफेशनल लॅपटॉप आहे. हे वर्कस्टेशन आहे. याच्यावरती सुद्धा तुम्ही गेमिंग थोड्याफार प्रमाणात करू शकता. 35,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. लिनोवोचा वर्कस्टेशन मित्रांनो असणार आहे. सर, तुमच्याकडे टायनी PC वगैरे अवेलेबल आहेत का? हो मित्रांनो, आपल्याकडे एकदम बेस्ट बजेट टायनी PC अवेलेबल आहेत. हा AMD प्रोसेसर असलेला टायनी PC आहे HPचा. याच्यामध्ये तुम्ही C टाईपसुद्धा चेक करू शकता. C टाईप पोर्ट आहे. याच्यामध्ये बाकीच्या तुम्हाला 3 पोर्ट मिळतात, जसं की हे VGA आहे, 2 डिस्प्ले आहे. पाठीमागे तुम्हाला 4 USB पोर्ट मिळतील, एक लँड पोर्ट पण मिळेल आणि एक पॉवर केबलचं म्हणजे पॉवर ॲडॅप्टर लावण्यासाठी एक पोर्ट मिळेल. याची किंमत तुम्हाला फक्त जाईल 4,500 रुपये. याच्यामध्ये 8 GBची रॅम आहे आणि 256 GBची SSD आहे. SSD तुम्ही मॅक्झिमम 512 करू शकता आणि रॅम मॅक्झिमम 16 GB करू शकता. हे तुम्हाला एकदम नॉर्मल काम करायचं असेल किंवा घरी एखाद्याला शिकायचं असेल, एखाद्याला टायपिंग शिकायचं असेल, एखाद्याला YouTube बघायचं असेल, थोडंफार ट्रेडिंग करायचं असेल, त्याच्यासाठी हा एकदम बेस्ट बजेट मिनी PC आहे आणि ह्याला 6 महिन्याची वॉरंटी आपल्यातर्फे मिळेल. त्यानंतरचा टायनी PC हा Lenovo कंपनीचा आहे. ह्याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर असेल, 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे. SSDच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 स्लॉट मिळतील आणि रॅमच्या पण ह्याच्यामध्ये 2 स्लॉट मिळून जातील. ह्याची किंमत आहे 13,000 रुपये आणि हे तुम्हाला 1 इयर वॉरंटीसोबत मिळेल. नक्कीच चेक करा मित्रांनो,
लिनोवोमध्ये पण सरांकडे इथे अवेलेबल आहे टायनी PC. आणि सर यांच्यात क्वांटिटी वगैरे मिळून जाईल? त्याच्यामध्ये क्वांटिटी मिळेल. जर तुम्हाला ट्रेडिंग सेटअप लावायचं असेल कमी बजेटमध्ये तर ह्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. कारण की इकडे तुम्ही बघू शकता इथे एक VGA पोर्ट आहे, एक HDMI आहे आणि एक डिस्प्ले पोर्ट आहे. ह्याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर असल्यामुळे हे 4K पर्यंत सपोर्ट करतं. म्हणजे फुल HDच्या तुम्ही 3 स्क्रीन आरामात त्याच्यामध्ये चालू शकता. सर तुमच्याकडे जे लॅपटॉप आहेत त्याला सरासरी बॅटरी बॅकअप किती मिळतो? आपल्याकडे जे लॅपटॉप आहे ते आपण बॅटरी वगैरे टेस्ट करतो, त्यासाठी आम्हाला 2 दिवस लागतात. कमीत कमी जो बॅटरी बॅकअप मिळतो हा कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्त 4 ते 5 तास मिळतो. काही काही लॅपटॉपला 8-8 तास पण बॅटरी बॅकअप आहे. जसं की डेलचं 5400 मॉडेल हे 2020चं मॉडेल असल्यामुळे ते कमी यूज झालेलं आहे आणि त्याला बॅटरी खूप चांगली येते. जसं तुम्हाला इथे दाखवतो की आपण टेस्टिंग करतो. टेस्टिंग केल्यावरती आपण मोस्टली सगळे लॅपटॉपचे स्क्रीनशॉट काढतो. आता हा इथे दिसतं आहे की बॅटरी 28% राहिलेली आहे आणि हा टाईम ऑन बॅटरी, ह्या बॅटरीवरती 5 तास 43 मिनटं चालले. तर आणि अजून बॅटरी आहे 28%. तर हे प्रत्येक लॅपटॉपला तुम्हाला स्क्रीनशॉट मोस्टली बघायला मिळतील. काही काही लॅपटॉपचे स्विच ऑफ झाल्यामुळे स्क्रीनशॉट काढणं पॉसिबल होत नाही आहे. पण आम्ही स्वतः वैयक्तिक 2 दिवस घालून हे सगळं लॅपटॉपचं टेस्टिंग करतो. आम्ही जेवढी बॅटरी टेस्ट करतो तेवढं मला नाही वाटत की कुठल्या शॉपमध्ये केलं जाईल. इवन तुम्हाला हे जे स्क्रीनशॉट आहेत किंवा ते सॉफ्टवेअर आहे हे कुठल्याही लॅपटॉपला तुम्हाला परत एकदा म्हणतो इवन आम्ही जे टेस्टिंग करतो हे जगात कुठल्याही शॉपमध्ये होत नाही आहे. कारण की ते करण्यासाठी मेहनत लागते आणि कुठल्याही शॉपकीपरला एवढा वेळ पण नसतो आणि ते तेवढी मेहनत पण घेत नाही आहे. पण आम्ही तुमच्यासाठी हे एवढी मेहनत घेतो की जेणेकरून तुम्ही लांबून येता तर त्यावेळेस बॅटरी खराब नसायला पाहिजे. आणि प्लस समजा लॅपटॉपमध्ये काही इश्यू असेल, आपण 1 महिन्याची वॉरंटी देतो. या वॉरंटीमध्ये तुम्हाला पीस टू पीस रिप्लेसमेंट मिळून जाईल. असं नाही की समजा लॅपटॉप खराब आहे तर मग तुम्हाला रिपेअर करण्यासाठी थांबावं लागेल, 2 दिवस थांबावं लागेल, 7 दिवस थांबावं लागेल. ऑन दी स्पॉट तुम्हाला इथे रिप्लेसमेंट मिळून जाईल. आणि प्लस आता बाहेरगावून लोक बरेचसे येतात तर त्यांचं म्हणणं असतं की सर आम्हाला 30 दिवसाची जर तुम्ही वॉरंटी देत आहे आणि समजा आम्हाला प्रॉब्लेम जर 20व्या दिवशी आला आणि 10 दिवसात आम्हाला इकडे येणं झालं नाही आहे तर त्या केसमध्ये काय करायचं? तर त्या केसमध्ये तुम्हाला एवढंच करायचं आहे, ज्या दिवशी तुम्हाला प्रॉब्लेम येईल तर त्या दिवशी एक व्हिडिओ कॉल करायचा आहे. व्हिडिओ कॉलवरती आम्ही तो प्रॉब्लेम पहिल्यांदा आहे का नाही आहे ते समजून घेईल आणि जर जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 30व्या दिवशी नाही आला, समजा 35व्या दिवशी आला, 40 दिवसानंतर जरी आला. आता काही वेळेस असं पण झालं आहे, एक मुंबईची केस होते, त्यांच्या स्क्रीनला प्रॉब्लेम होता की स्क्रीनला लाईन येत होत्या. मग त्या कधीतरी येत होत्या तर ते 1 महिन्याच्या आतमध्येच त्यांनी सांगितलं की स्क्रीनला लाईन येतात आणि तेच त्यांना टाईम भेटला नाही आहे किंवा कधीकधी त्या लाईन्स जात होत्या. तर त्यांनी 6 महिन्यानंतर आपल्याकडे आले आणि 6 महिन्यानंतर आल्यावरती आपण त्यांना ती स्क्रीन रिप्लेसमेंट करून दिलेली आहे. तर तुम्ही त्याचं बिंदास राहा की तुमच्याकडे जे लॅपटॉप आहेत तर त्याला वॉरंटी पण मिळेल प्लस सर्व्हिस पण आपल्याकडे एकदम बेस्ट मिळेल. आता तुम्हाला इथे मी दाखवू इच्छितो की प्रत्येक लॅपटॉपमध्ये हे बघा, हे बॅटरी मॉन म्हणून सॉफ्टवेअर आहे. इथे तुम्ही बघू शकता हे बॅटरी मॉन आहे, इथे पण बघू शकता, त्याच्यानंतर इथे पण बघू शकता. प्रत्येक लॅपटॉप ह्याची बॅटरी आम्ही 2 दिवस चेक करतो आणि त्याच्यानंतरच विक्रीला मांडतो. प्लस आपल्याकडे जे लॅपटॉप आहेत ह्याच्यामध्ये सगळे ओरिजिनल जेन्युइन पार्ट असतात. जसं तुम्ही इथे बघू शकता ह्याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारची SSD वापरलेली आहे. ही SK हॅनिकची SSD आहे. ह्याच्यामध्ये सॅमसंगची आहे, ह्याच्यामध्ये NVMe WD कंपनीची आहे, इथे वरती मायक्रॉनची आहे, इथे तोशिबाचे आहे, त्याच्यानंतर इथे SK हॅनिकचे आहे. आता जेव्हा आमच्याकडे लॅपटॉप येतात तर ते आम्ही अशा प्रकारचे लॅपटॉप खोलतो आणि त्यावेळेस मोस्टली ही जी लाईन आहे तर या कंपनीच्या SSD आम्हाला मिळतात. आता या ज्या कंपनी आहेत ह्या सगळ्या चायनीज कंपनी आहेत आणि हे सगळ्या SSD लोकल आहेत. त्याच्यानंतर आम्ही ज्या कंपनी यूज करतो जसं की इथे तुम्ही बघू शकता ही SK हॅनिक्स आहे, या दोन्ही SK हॅनिक्स आहे, हे सॅमसंग आहे, हे तोशिबा आहे, त्याच्यानंतर मायक्रॉन आहे, हे सॅनडिस्क आहे, हे क्रुशल आहे. अशा कंपनीचे आपण SSD वापरतो. आता हा एक लॅपटॉप आम्ही तुम्हाला खोलून दाखवलेला आहे. जेव्हा पण तुमचं फायनल होईल आणि तुम्हाला जर बघायचं असेल ह्याच्यामध्ये जे पार्ट्स आहेत ते ओरिजिनल आहेत का तर तेव्हा आपण हे लॅपटॉप अशा प्रकारे खोलून दाखवतो. बाहेर कुठल्याही दुकानात तुम्हाला लॅपटॉप खोलून दाखवला जात नाही आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता ही डेलची ओरिजिनल बॅटरी आहे. त्याच्यानंतर जी SSD आहे ती SK हॅनिक्स कंपनीची आहे. त्याच्यानंतर ही जी रॅम आहे तीसुद्धा SK हॅनिकची आहे. प्लस तुम्ही लॅपटॉपची कंडिशन चेक करू शकता. बऱ्याच वेळा काय होतं की काही लॅपटॉप्स रिपेअर केलेले असतात किंवा काहींना फॅब्रिकेशन केलेले असतात काही किंवा त्याच्यामध्ये स्पेअर पार्ट असतात ते चेंज केलेले असतात. तर ते कस्टमरला एक माहीत पाहिजे की कमीत कमी मी ज्याच्याकडून लॅपटॉप घेतो आहे आणि जो लॅपटॉप घेतो आहे तो चांगल्या कंडिशनमध्ये आहे का. कारण बाहेरून
कंडिशन क्लीन दिसते, पण आतमध्ये जर लोकल कंपनीचे पार्ट वापरले असतील तर त्याचा परफॉर्मन्स नसतो किंवा ते लवकरात लवकर खराब होतात. तर याची काळजीसुद्धा आम्ही घेतो आणि प्लस तुम्ही हे लॅपटॉप ओपन करूनसुद्धा खात्री करू शकता. सर, समजा एखाद्याने इथून लॅपटॉप विकत घेतला तर तो त्याला एक्स्ट्रा स्क्रीन वगैरे जोडू शकतो का ट्रेडिंगसाठी वगैरे? हो मित्रांनो, जोडू शकता. जसा की हा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. आता याच्यामध्ये UHD ग्राफिक असल्यामुळे तुम्ही 2 स्क्रीन आरामात जोडू शकता. ही जी स्क्रीन आहे हे 2K रेझोल्युशन आहे, हे FHD आहे आणि ही जी स्क्रीन आहे ती फुल HD आहे. आता हे जे दोन्ही स्क्रीन जोडलेले आहेत ते एकाच लॅपटॉपला जोडलेले आहेत. आता हे एकाच लॅपटॉपवरती 2 स्क्रीन कशा जोडायच्यात ते तुम्हाला सांगतो. एक HDMIचा पोर्ट याला ऑलरेडी आहे, हे HDMIने एक स्क्रीन कनेक्ट केलेली आहे आणि दुसरी आहे हे C टाईपने कनेक्ट केलेले आहे. आता याच्यामध्ये Cचं डॉक स्टेशन येतं. आता हे तुम्ही डॉक स्टेशन बघू शकता, हे C टाईप आहे. इथे तुम्ही एक USB पोर्ट लावू शकता, एक C टाईप आहे, एक VGA डिस्प्ले लावू शकता किंवा तुम्ही एक HDMI लावू शकता. तर आपण इथे एक HDMIचा डिस्प्ले लावलेला आहे आणि हे C टाईप फक्त कनेक्ट करायचं आहे आणि डिस्प्ले सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला फक्त सेटिंग चेंज करायचे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते वेगवेगळ्या 3 स्क्रीन करता येतात. आता इथे BTC म्हणजे बिटकॉईनचा चार्ट चालू आहे, इथे कॉईन मार्केट कॅपवरती इथेरियमचा चार्ट चालू आहे आणि इथे यूट्यूब चालू आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एक लॅपटॉप घेऊन, आता लॅपटॉप म्हणजे काय की तुम्ही कुठेही कॅरी करू शकता, तसं डेस्कटॉपला तुम्ही कॅरी करू शकत नाही आहे. समजा एखाद्याला ट्रेडिंग पण करायचं आहे आणि एखाद्याला ऑफिसमध्ये पण कॅरी करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही कमीत कमी i5 8 जनरेशनचा लॅपटॉप घ्या. त्याच्यामध्ये UHD ग्राफिक येतं, त्याच्यामुळे तुम्ही 2 स्क्रीन आरामात कनेक्ट करू शकता आणि हे लॅग वगैरे अजिबात होणार नाही. प्लस आता कसं आहे की जर एखादा माणूस ट्रेडिंग करणार असेल, आता उन्हाळा सुरू होईल, तर उन्हाळा सुरू झाल्यावरती लॅपटॉप थोडेसे गरम होतात. लॅग होणार नाही आहे पण ते गरम होतात. तर त्यासाठी तुम्ही एखादा लॅपटॉप स्टँड यूज करू शकता की जेणेकरून तुम्ही समजा 8-8 तास जरी स्क्रीन चालू ठेवली किंवा चार्ट बघत असाल तर त्यावेळेस तो लॅपटॉप एवढा हिट होणार नाही आहे. मार्केटमध्ये Xiaomi आणि झेब्रॉनिक्सचे पण लॅपटॉप मिळतात आणि कमी किमतीमध्ये मिळतात, तर ते लॅपटॉप घेणं योग्य राहील का? मित्रांनो, काय होतं की ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या नवीन कंपन्या जसं की झेब्रॉनिक्स वगैरे आहेत, तर त्यांचे जे स्पेअर पार्ट आहेत हे इझिली अवेलेबल होत नाही आहेत. आता बऱ्याचशा वेळेस असेच केसेस पण येतात की आमच्याकडे रिपेअरिंग पण आहे सर्व्हिस, तर ते म्हणतात की सर आमचा अविताचा लॅपटॉप आहे किंवा झेब्रॉनिक्सचा आहे, नोकियाचा आहे किंवा MIचा लॅपटॉप आहे, त्याचा कीबोर्ड खराब झाला आहे, त्याचा कीबोर्ड सर्व्हिस सेंटरलासुद्धा कधी कधी मिळत नाही आहे. तर त्याच्यामुळे असे लॅपटॉप्स घेणं थोडंसं अवॉइड करा. जर बजेट कमी असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की सर सेकंड हँड घ्या. जर तुमचं बजेट कमीत कमी 50,000 असेल, जरी माझ्या शॉपमध्ये कोणी जरी व्यक्ती आला त्याचं जर बजेट 50,000 असेल आणि त्याला नॉर्मल काम करायचं असेल किंवा कोडिंगचं काम करायचं असेल, तरीसुद्धा आम्ही त्याला सजेशन देतो सर तुम्ही नवीन लॅपटॉप घ्या. आता आपल्याकडे जे लॅपटॉप घ्यायला लोक येतात हे आम्हाला माहिती आहे की त्याचं एखाद्याचं बजेट कमी आहे किंवा एखाद्याचं स्टार्टअप कंपनी आहे, त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे किंवा एखाद्याला स्मार्ट डिसिजन घ्यायचा असतो की उगाच 60,000 घालवण्यापेक्षा 30,000 आपल्याकडे एकदम टॉप नॉच कंडिशनचे लॅपटॉप आणि एकदम लेटेस्ट प्रोसेसरवाले लॅपटॉप येतात. तर ते विनाकारण 60,000 घालवण्यापेक्षा 30,000 तुम्ही इकडे खर्च करू शकता. तर अशाच लोकांनी हे सेकंड हँड लॅपटॉप घ्यावे. ज्याचं बजेट चांगलं आहे त्यांनी तर नक्कीच नवीन घ्यावे आणि फक्त घेताना तुम्ही ब्रँड बघून घ्या. आता होम सिरीजमध्ये पण काय होतं की एकदम प्रीमियम सिरीजचे जे लॅपटॉप आहेत ते कमीत कमी 60,000 70,000ला स्टार्ट होतात, जसं की मेटल बॉडीमध्ये येतात. नाहीतर तुम्हाला ते प्लॅस्टिक बिल्ड मिळतं, ते 2-3 वर्षामध्ये त्याचे हिंजेस खराब होतात किंवा आतले कंपोनंट लवकर खराब होतात. तर त्याच्यामुळे तुम्ही घेताना थोडासा रिसर्च करा, ज्या लॅपटॉपचे रिव्ह्यू चांगले आहेत. आणि शॉपच्या बाबतीत पण मी तुम्हाला सांगेल, तुम्ही गुगलवरती रेटिंग बघा. कुठल्याही शॉपमध्ये तुम्ही लॅपटॉप सेकंड हँड घ्या, काहीच विषय नाही आहे. विषय फक्त आहे की तो माणूस तुम्हाला सर्व्हिस किती देणार आहे. आता आज माझ्याकडे हे जे तुम्ही मशीन बघताय हे फक्त हेवी मशीन आहे, हे 3-3.5 लाखाचं मशीन आहे, हे गेमिंगचं मशीन आहे. आता माझा कुठलाही कम्प्युटरचा कोर्स झालेला नाही आहे, फक्त मला गेमिंगची आवड आहे म्हणून हा लॅपटॉपचा बिझनेस सुरू केला. नाहीतर मी गेली 10 वर्ष फक्त होम लोनचाच बिझनेस करत होतो. पण इलेक्ट्रॉनिकमध्ये आवड आहे म्हणून तर आम्ही तुम्हाला एवढी चांगली सर्व्हिस देऊ शकतो किंवा हे जे लॅपटॉपचं नॉलेज आहे हे आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आम्ही फक्त लॅपटॉप विकायचे ह्या हेतूने कधीच लॅपटॉप विकत नाही आहे. तुम्ही गुगलला जाऊन रिव्ह्यू पण आपले चेक करू शकता. लोकांचं म्हणणं सुद्धा हेच असतं की हां सर तुम्ही लॅपटॉप विकायचा म्हणून विकत नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये तुमची काय गरज आहे हे आम्ही पहिल्यांदा समजून घेतो आणि तुमचं काय बजेट आहे. असं होत नाही की समजा तुमचं बजेट 30,000 आहे आणि काम फक्त 20,000च्या लॅपटॉपमध्ये होतं आहे, तर 30,000चा लॅपटॉप आम्ही तुम्हाला कधीच विकत नाही. किंवा समजा एखाद्या लॅपटॉपचं बजेट आहे 20,000 आणि त्याचं काम आहे 30,000च्या लॅपटॉपमध्ये होणारं, तर आम्ही त्यांना सरळ सांगतो सर तुमचं बजेट वाढवा किंवा तुम्ही दुसरीकडून कुठेही लॅपटॉप घ्या, कारण की आमच्याकडे ते लॅपटॉप अवेलेबल नाही आहे. कारण की बरेचसे लोक येतात सर 20,000 मला ग्राफिक कार्डवाला लॅपटॉप द्या, आम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे, ब्लॉगिंग करायचं आहे किंवा अजून ग्राफिकचं काम करायचं आहे. तर शक्यतो असं आम्ही तुम्हाला मिसलिडिंग करत नाही आहे आणि जे तुमचं बजेट असेल
आणि जे तुमचं रिक्वायरमेंट असेल त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला सजेशन देऊ. सर, एखाद्याला जर बेसिक काम करायचं असेल तर त्यांनी कुठला लॅपटॉप घ्यावा? आता एखाद्याला जर घरी यूज करायचं असेल किंवा एखाद्याला झूम मीटिंग अटेंड करायची असेल, वर्ड एक्सेल चालवायचं असेल, तर त्यांनी कमीत कमी बजेट ठेवावं 15 ते 16,000. 15 ते 16,000मध्ये तुम्हाला i5 6 जनरेशनचा प्रोसेसर येतो, 8 GB रॅम येईल, 256 GB SSD येईल. सर, समजा एखाद्याला कोडिंग करायचं आहे, फुल लॅपटॉप पाहिजे असेल, तुम्ही कुठला सजेस्ट कराल? जर एखाद्याला कोडिंग करायचं असेल आणि बजेट जर 20,000च्या आतमध्ये असेल तर त्यासाठी आम्ही जास्त करून प्रेफर करतो की 5400 हा मॉडेल घ्या. त्याची बॅटरी लाईफ चांगली आहे, त्याची डिझाईन खूप चांगली आहे आणि मेन म्हणजे i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 4 कोर 8 थ्रेड्स आहेत आणि तो 2019 किंवा 20चा मॉडेल. तर मोस्टली 2020चाच मॉडेल आपल्याकडे येतं आणि घेताना सुद्धा आम्ही 2020चंच मॉडेल प्रेफर करतो. तर तो लॅपटॉप तुम्ही घेऊ शकता. जर तुमचं बजेट अजून चांगलं असेल तर तुम्ही i7 8 जनरेशनमध्ये त्यात 7490 किंवा 5400 हे मॉडेल घेऊ शकता. ते तुम्हाला 22 ते 24,000च्या रेंजमध्ये मिळून जाईल. सर, एखाद्याला जर पॉवरफुल मशीन पाहिजे असेल तर बजेट कितीपर्यंत ठेवलं पाहिजे त्यांनी? काही एखाद्याला जर पॉवरफुल मशीन पाहिजे असेल सेकंड हँडमध्ये, त्याचं कमीत कमी बजेट पाहिजे 30,000 ते 35,000. 30,000मध्ये तुम्हाला i5 11 जनरेशन, कधी कधी 12 जनरेशन मिळून जाईल किंवा i7 10 जनरेशन, i7 11 जनरेशन हे 30 ते 35,000च्या बजेटमध्ये मिळून जाईल. आता लेटेस्टवाले जे प्रोसेसर आहेत ते मोस्टली पॉवरफुल आहेत AMDमध्ये. तुम्ही बघू शकता की आज जगातला फास्ट प्रोसेसरसुद्धा AMD बनवते. इंटेलचं पहिलं डिमांड होतं पण हळूहळू ते डिमांड कमी झालं आहे. प्लस AMDचे जे प्रोसेसर आहेत ते कमी प्राईसमध्ये जास्त परफॉर्मन्स देतात. मी सुद्धा गेली 5 वर्ष AMDचाच प्रोसेसर वापरतो आणि AMD एवढा चांगला म्हणजे बेस्ट बजेटमध्ये काहीच मिळत नाही आहे. इंटेल आता पहिल्यासारखं राहिलं नाही आहे. त्याचा जे परफॉर्मन्स आहे तो कमी आहे आणि प्राईस त्याची नेहमी हाय असते. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा प्रेफर करतो की AMDचे लॅपटॉप तुम्ही यूज करा. कमी बजेटमध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स मिळून जाईल. तर मंडळी, फायनली तो क्षण आलेला आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता, तो म्हणजे विनर. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन विचारलेला की टोटल व्हिडिओमध्ये किती लॅपटॉप दाखवलेले आहेत, तर त्याचा आपण विनर आता अनाऊन्स करणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये खूप जणांनी बरोबर उत्तर दिलेले आहेत. तर आजचे व्हिडिओचे विनर आहेत आनंद भाणवसे. तर आनंद सर, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला 1000 गुगल पे केलं जाईल. त्यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि एक पॅन कार्डचा फोटो पाठवायचा आहे व्हेरिफिकेशनसाठी आणि तुम्हाला 1000चं GPay केलं जाईल. आनंद सरांचं पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. चेक करा आनंद सर, तुम्हाला 1000 रुपये GPay केले जाणार आहेत. सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे. तर मागच्या महिन्यामध्ये ज्यांनी लॅपटॉप परचेस केलेला आहे त्यांच्यासाठी पण सरांनी इथे ऑफर ठेवलेली आहे. तर त्यांना 2000 रुपयाचं सरांकडनं गिफ्ट मिळणार आहे. तर आता तो कोण विनर आहे ते आता सरांकडनं आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्याला ज्यांनी रिव्ह्यू दिलेला आहे त्यातला आपण एक बेस्ट रिव्ह्यू चूज करतो आणि त्यांना 2000चं GPay करतो. तर ते लकी विनर आहेत राज म्हणून. हे ॲक्च्युली यांनी मुंबईला लॅपटॉप आपल्याकडून मागून घेतलेला आहे. तुम्ही रेफरन्ससाठी आपले गुगलला जाऊन माय कम्प्युटर शॉपीचे रिव्ह्यू कधीही वाचू शकता. त्याच्यामध्ये राज सरांचा एक एवढा मोठा रिव्ह्यू आहे, तो पण एकदा चेक करा. म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याकडे काय सर्व्हिस असते किंवा आपण कस्टमरला कोणत्या प्रकारे अटेंड करतो. जी तुमची ॲक्च्युअलमध्ये गरज आहे तर त्याचाच आपण जास्त करून विचार करून तुम्हाला ते लॅपटॉपचे सजेशन देतो. नक्कीच. तर राज सरांचं कॉंग्रॅच्युलेशन. सर पर्सनली तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि 2000 रुपयाचा GPay सर तुम्हाला करून देतील. सर, आणि या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये जो कोणी सांगेल की आपल्या शॉपमध्ये किती लॅपटॉप दाखवलेले आहेत तर त्यातल्या एका लकी विनरला 1000चं GPay केलं जाईल आणि ज्या कस्टमरने आपल्याकडून लॅपटॉप खरेदी केलेले आहेत आणि त्यांच्याकडून रिव्ह्यू मिळालेला आहे चांगला, तर त्या एका व्यक्तीला आपण 2000चं GPay करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो ती ऑफर असणार आहे. लवकरात लवकर व्हिडिओ पूर्ण पहा आणि किती लॅपटॉप आहेत खाली कमेंट करायला विसरू नका. सर, जाता परत एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 102, फर्स्ट फ्लोअर, नाथसृष्टी, नियर भाजी मार्केट, आंबेगाव BK, कात्रजपासून 4 किलोमीटर अंतरावरती आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. कॉल करायचा जो टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे आणि तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती पण कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअपवरती तुम्हाला इथलं लोकेशन, ॲड्रेस आणि कॅटलॉग पण मिळून जाईल. नक्कीच. तर मित्रांनो, ह्यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. आणि प्लस आपलं शॉप जे आहे हे वीकली बुधवारी बंद असतं. आणि त्याचबरोबर सरांनी कॅटलॉग वगैरे पण बनवून ठेवलेला आहे. समोर हा जो स्क्रीनवरती नंबर दिला आहे तो सेव्ह करा. इथे जेवढे काही मित्रांनो लॅपटॉप सरांकडे आहे त्याचे फोटोज वगैरे, प्राईस वगैरे, कॉन्फिगरेशन तुम्हाला त्यात पाहायला मिळेल. तर मंडळी, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.